आपण पाहत आहात सत्य आणि रोखठोक बातम्या दाखवणारा न्यूज चॅनल आपलं कोल्हापूर न्यूज। साळवाडी ते बाजारभोगाव रस्त्याची दुरावस्था। साळवाडी ते बाजारभोगाव हा परिसरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा रस्ता सध्या वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे। अवघ्या 15 दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्यावरील खड्डे भरून डांबरीकरण करण्यात आलं होतं। मात्र इतक्या कमी कालावधीत ते डांबर उखडून रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे कसे काय पडले असा थेट सवाल आता ग्रामस्थ आणि वाहनधारकांकडून विचारला जात आहे। काही नागरिक तर उपरोधाने डांबर कोणी चोरीला नेलं की काय अशी चर्चा करताना दिसत आहेत। सध्या ऊस तोडणी व वाहतूक हंगाम जोरात सुरू असल्याने या मार्गावरून ट्रॅक्टर, ट्रक, ऊसगाड्या तसेच दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू आहे। अशा परिस्थितीत खड्डेमय झालेल्या रस्त्यावरून वाहन चालवताना चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे। विशेषतः साळवाडी चढाला रस्त्याच्या मध्यभागीच पडलेले मोठे खड्डे अपघाताला थेट निमंत्रण देत आहे। रात्रीच्या वेळी प्रकाशाअभावी हे खड्डे नजरेस न पडल्याने अपघाताचा धोका आणखी वाढतो आहे। काटेभोगाव ते बाजारभोगाव रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून एक खड्डा चुकवला की दुसरा समोर उभा राहतो। वाहन हळू चालवल्यास वाहतूक कोंडी होते तर वेग वाढवल्यास जीव धोक्यात येतो। अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे। विद्यार्थी, शेतकरी, कामगार, नोकरदार यांच्यासह रुग्णवाहिका, आपत्कालीन सेवांनाही या रस्त्याचा मोठा फटका बसत आहे। या सर्व प्रकारामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर, दर्जांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। तात्पुरती मलमपट्टी न करता टिकाऊ व दर्जेदार दुरुस्ती करावी तसेच निकृष्ट कामाची चौकशी करावी, जबाबदारांवर कारवाई करावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। कोणाचा बळी गेल्यावरच प्रशासन जागं होणार का असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत। आपलं कोल्हापूर न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।